राधानगरी उत्तुंग डोंगर दऱ्यांनी व्यापलेला, जंगली वनस्पतींनी वेढलेला दुर्गम भाग. प्रचंड पाऊस, खळा ते निर्जर झरे, दाट वनराई आणि एकूणच निसर्गानं दिलेला लावण्याचा मोहक स्पर्श. राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शानं या मातीचं सोनं झालं. त्या काळातील देशातील सर्वात मोठं राधानगरी धरण इथं राजर्षींनी बांधलं आणि कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. पुढं गव्यांसाठी राखीव असं महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य म्हणूनही राधानगरीचा लौकिक वाढला. तरीही राधानगरी सर्व काळ दुर्गमच राहिली आणि ही दुर्गमता इथल्या शैक्षणिक प्रगतीस आजवर अडसर ठरली. या कडेकपारीच्या आश्रयानं राहणारी मुलं प्रगतीचा सूर्यप्रकाश शोधत होती. शिकायचं तर या परिस्थितीवर मात करून बाहेर पडायचं. दूर कुठेतरी कोल्हापूर नाहीतर पुणे मुंबई गाठायचं, ही आजवरची दुरावस्था. ज्या राजर्षींनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारं खुली केली, त्यांच्याच नगरीत हा अज्ञानाचा अंधार. अंधार नाहीसा झाला एका दुर्दम्य आशावादानं. माननीय अभिजित तायशेटे. राधानगरीच्याच मातीतून जडलेलं घडलेलं एक दूरदृष्टीशील व्यक्तिमत्व ही दुरावस्था दूर करण्यासाठी धडपडत होतं. इथे राजर्षींचं स्वप्न साकार करण्यासाठी अभिजित तायशेटेंनी संकल्प केला आणि इथे साकारलं वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीचे जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरी. राधान तालुका हा राजर्षी शाहू महाराजांनी निर्मित केलेला तालुका आहे व या तालुक्यामध्ये व्यावसायिक शैक्षणिक सुविधा असणं खूप गरजेचं होतं आणि त्या निर्माण व्हाव्यात यासाठी आम्ही राधान तालुक्यामध्ये वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जेनेसिस महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे व या महाविद्यालयाच्या माध्यमातून सध्या आरोग्य आणि सेवा या दोन्ही क्षेत्रातील संधी पाहून किंवा ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये करिअरच्या संधीचा विचार करून आम्ही ह्या ठिकाणी डिप्लोमा फार्मसी, डिग्री फार्मसी, PGDMLT, GNM नर्सिंग, त्याच पद्धतीनं 11वी-12वी CET, JEE, NEET अकॅडमी असे वेगवेगळे कोर्सेस महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेले आहे. राजर्षी शाहू महाराजांचं जे शिक्षणाविषयीची तळमळ होती तोच उदात्त हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून राधान तालुक्यातील विशेषतः मुलींना ह्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची खूप मोठी संधी असल्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी सुरू केलेले आहेत. आणि ह्यापूर्वी राधान तालुक्यातील किंवा ह्या राधान परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं शिक्षण घ्यायचं असेल तर शहराच्या ठिकाणी जावं लागत होतं आणि त्यामुळं ह्या सुविधा ह्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं या विद्यार्थ्यांना ह्याचा भविष्यामध्ये निश्चितपणाने लाभ व्हावा, लाभ होण्याच्या दृष्टीनेच आम्ही खऱ्या अर्थाने ह्या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. ह्या सर्व प्रवासामध्ये कोल्हापूर छत्रपती कुटुंबियांचं राधान तालुक्यावरती विशेषतः असणारं प्रेम त्यांनी ह्या संस्थेला त्या माध्यमातून आम्हाला या संस्थेला त्यांनी नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे संस्थेची उभारणी करणं आम्हाला शक्य झालेलं आहे. जरी हा भाग दुर्गम असेल तरी आज अत्याधुनिक अशा डिजिटल क्लासरूममुळं इथं शिकणारी मुलं जगाच्या प्रवाहात सहज उतरली आहेत. जेनेसिसच्या आधुनिक सुविधायुक्त सुसज्ज प्रयोगशाळेतून विद्यार्थी नाविन्याचे प्रयोग करतायत. इथले परिपूर्ण ग्रंथालय जगभरातले अक्षरदालन लेवून सिद्ध आहे. अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक पिंड मजबूत घडवणाऱ्या इनडोअर आणि आउटडोअर खेळांच्या सुविधा, अद्ययावत संगणकयुक्त प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी वर्षभर विविध प्रकारचे सेमिनार आणि वर्कशॉपचे होणारे आयोजन, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थ्यांना दिली जाणारी थेट प्रात्यक्षिकं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, सुसज्ज शैक्षणिक सुविधांसोबत ओपन ग्राउंड एम्पी थिएटर आणि अत्याधुनिक सुविधा असणारी ही आगळी वेगळी संस्था. अशा दुर्गम भागात या सुविधा साकारणं हे एक दिव्यच होतं. पण जेनेसिसच्या रूपानं हे शिवधनुष्य लीलया पेललं गेलं.
इथं शिकणारे विद्यार्थी समाजाच्या सर्व स्तरातून येतात. जसे दुर्गम भागातून येतात तसे या स्वच्छ सुंदर निसर्गाचा आनंद घेऊन शिकण्यासाठी शहरी भागातूनही येतात. धकाधकीच्या आणि गोंगाटाच्या वातावरणात राहण्यापेक्षा इथं मोकळ्या रम्य वातावरणात राहून शिकण्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो. यामुळंच फक्त राधानगरी पुरतेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी जेनेसिस हे आगळे वेगळे आकर्षण ठरले आहे. बरेच विद्यार्थी आर्थिक ताण झेलून सुद्धा ज्ञानाची दुर्गम वाट चालतात. अशा विद्यार्थ्यांचा तो भार कमी व्हावा यासाठी जेनेसिसनं सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सुविधा इथं उपलब्ध केल्या आहेत. वसतिगृहासाठी सुद्धा अशा शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. तज्ञ, अनुभवी आणि उच्च शिक्षित स्टाफ इथं विद्यादानासाठी सदैव कार्यरत आहे. मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह, राधानगरी सोबतच भुदरगड, कागल, करवीर तालुक्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उत्कृष्ट कॅन्टीन आणि अशा सर्व सोयींनी युक्त वातावरणात होणारी ॲडव्हान्स्ड टीचिंग लर्निंग प्रोसेस. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित तायशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 साली अवघ्या 60 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेला जेनेसिस कॉलेजचा हा प्रवास आज साधारणपणे 750हून अधिक विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. तज्ज्ञ, अनुभवी, PhD धारक प्राध्यापक वर्ग व अत्यंत सौहार्द्यानं काम करणारा इथला नॉन टीचिंग स्टाफ या जेनेसिसच्या जमेच्या बाजू आहेत. व्यावसायिक शिक्षण घेताना पालकांचा आर्थिक ताण कमी करण्याच्या दृष्टीनं आम्ही शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जेनेसिसमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्याचमुळे इथले कित्येक विद्यार्थी कला व क्रीडा प्रकारातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकलेले आहेत. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ग्लेनमार्क, सिप्ला, अँटिला हेल्थकेअर, वेलनेस फॉरएव्हर अशा नामांकित कंपन्यांसोबत केलेल्या करारामुळे नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध आहेत. त्याचसोबत नर्सिंग विद्यार्थ्यांना ॲस्टर आधार, ॲपल सरस्वती अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकलची सुविधा उपलब्ध झालेली आहे. मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की जेनेसिस हे अद्ययावत व परिपूर्ण असं शैक्षणिक संकुल तर आहेच, पण त्याचसोबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनवून आत्मविश्वासानं भरारी देणारी एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव देऊन त्यांचं भविष्य समृद्ध बनवणारे असे इथले अभ्यासक्रम, व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवणारे डी फार्मसी, बी फार्मसी तसेच GNM आणि BSc नर्सिंग. कोरोना नंतरच्या काळात आरोग्य क्षेत्राशी निगडित मनुष्यबळाची गरज अधोरेखित झाली आणि विद्यार्थी अशा अभ्यासक्रमांकडे वळू लागले. जेनेसिसनं अनेक नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार करून नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नर्सिंगसाठी अनेक राधानगरीसह कोल्हापूर शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये सरावासाठी उपलब्धता आहे. BSc नंतर पुढं काय असा विचार करत असाल तर इथे आपल्यासाठी फक्त 1.5 वर्षांचा PG DMLT आणि PG एक्स-रे टेक्निशियन कोर्सेस उपलब्ध आहेत. 11वी 12वी सायन्स सोबत सर्व प्रकारच्या CET तसेच JEE नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारे ज्युनियर कॉलेजही जेनेसिसनं साकारले आहे. अशा सर्व शैक्षणिक सुविधा लाभतायत एकाच छताखाली. जेनेसिसचा वाढता लौकिक आज महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करतो आहे. पश्चिम घाटाची ही किनार प्रत्येक मनामध्ये उमेदीचा स्वच्छ श्वास भरते आहे. हीच उमेद घेऊन आपण पुढे वाटचाल करायची आहे. चला तर मग आयुष्याची वाट घडवूया जेनेसिस सोबत. प्रवेश उपलब्ध.